एमआयएम हा पक्ष नाहीये तर दहशतवादी संघटना आहे असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे। तसंच एमआयएम मध्ये बांगलादेश आणि रोहिंगे भरलेले आहेत। नितेश राणे यांनी सहर खान यांच्यावर बोलताना ही टीका केली आहे। तर लोकांनी हिंदू कलाकारांचेच सिनेमे पाहायला जावं। बॉलिवूडच्या खान मंडळींनी लव्ह जिहाद सुरू केलाय। धुरंधर छावा बॉलिवूडच्या खान मंडळींवर भारी पडलेला आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। नितेश राणे यांनी लव्ह जिहाद प्रकरणावरून हे टीकास्त्र डागलंय। एक खरं म्हटलं तर हे सगळे हिंदू चित्र हे जे काय बॉलिवूड चित्रपटांमध्ये तो काय शाहरुख खान 4 बटन उघडलं आपलं शोधायला लागले शाहरुख खान, तो आमिर खाननी काहीतरी केलं हे केलं, हे सगळे खान लोकांनी हे सगळे लव्ह जिहादचे सगळे जबाबदारी खान लोकांचे चित्रपट आहेत बघा। बरोबर हिंदूंना कमी दाखवणार, हिंदूंना कसं टार्गेट करायचं हे आतापर्यंत या खान लोकांनी हेच कार्यक्रम चालू केले। पण आता काळ बदललेला आहे। आता या खान लोकांचे खाण्याचे भांडवल झालेले आहे, कारण का आमचा धुरंधर आणि छावा त्या लोकांना भारी पडतोय ही ताकद हिंदू समाजामध्ये आहे। आपण पण निर्धार करायला पाहिजे की चित्रपट बघणार तर आम्ही या हिंदू ऍक्टर लोकांचेच बघणार, बाकी लोकांना घरी बसवणार, ही भूमिका तुमच्या सगळ्यांची असते। एमआयएम नावाची हे जे काही राजकीय पक्ष आहे ना तो काय राजकीय पक्ष नाही, तो एक दहशतवादी संघटना आहे आणि त्यामुळे ही सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत। लक्षात घ्या, दहशतवादी संघटना आहे ती, जशी ISI, अल कायदा आणि PFI सारख्या संघटना आहे ना तशी ही एमआयएम संघटना आहे, बाकी काहीच नाही। सगळे बांगलादेशीने रोहिंगे भरून ठेवले कचऱ्यासारखे तिथे आणि येतो तो नाणा घेऊन मोठा तो ओवेसी इकडे भाषण करायला, तरी सापडून त्याला नाण्या सकटच परत पाठवतो बघा हैदराबाद।